नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. कोरोना काळात फ्रंटलाईनला येऊन कोरोना रुग्णांची मदत केलेल्या डॉक्टर अनिता शिंदे यांना काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कोरोना काळात सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे, त्याचंच हे चीज आहे. कोरोना काळात पूर्ण वेळ दवाखाना सुरू ठेवून रुग्णांची मदत केली, रुग्णांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. माझ्या याच कामाचं प्रतीक म्हणून मला हा सन्मान मिळाला आहे, या शब्दात डॉक्टर अनिता शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळ्यांचेच आपण आभारी आहोत. यापुढे देखील रुग्णसेवाचं हे व्रत आपण सुरूच ठेवू, असं डॉक्टर अनिता शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. खरं सांगायचं तर आयुष्यातला सगळ्यात बेस्ट अवॉर्ड आत्तापर्यंत मिळालेला म्हणू शकते मी त्याकरता. कारण राज्यपाल म्हणजे गव्हर्नर आपल्या महाराष्ट्राचा पहिला व्यक्ती मानला जातो आणि त्यांच्या थ्रू पुरस्कार मिळणं म्हणजे मी माझ्या भाग्याची गोष्ट समजते. खूप छान वाटत आहे की केलेल्या कामाची चीज होत आहे असं वाटत आहे. जे निरंतर आम्ही कामं करत होतो कोविडमध्ये, आमचे दवाखाने चालू ठेवले होते, खूप टेन्शन असायचं, त्या सगळ्या काळामध्ये आम्ही जोमाने काम केलं. त्याचं हे प्रत्येक टोकन ऑफ लव्ह जो मिळाला आम्हाला गव्हर्नमेंटकडून, त्याचा खूप आनंद वाटत आहे. ठाण्याला सध्या 3 शासकीय कोविड केंद्र आणि हॉस्पिटल कार्यरत असून त्यांची क्षमता 1875 असून केवळ 252 रुग्ण उपचार घेत आहेत. गेले 2 महिने सरासरी 250 ते 300 कोविड पेशंटची ठाण्यात ऑक्युपन्सी आहे. ठाणे महानगरपालिका 4 नवीन कोविड उपचार केंद्रांचं बांधकाम करत आहेत. त्याची क्षमता 3144 बेड्सची आहे. यापूर्वी 2 नवीन सेंटर्स पूर्ण झालेले आहेत, त्याचं उद्घाटन झालं आहे, परंतु वैद्यकीय सेवा आणि प्रवेश अद्याप सुरू झालेले नाहीत. आणखीन 2 नवीन कोविड सेंटर कशासाठी, असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2 नवीन कोविड सेंटरची क्षमता 440 बेडची असून बुश कोविड सेंटर उपचार केंद्राचं 2 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालं आणि आता ती बंद देखील झाली. बोरिवडे घोडबंदर रोडवर 304ची क्षमता असलेलं सेंटरचं उद्घाटन 11 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत एकही रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आलेला नाही. तसंच वैद्यकीय आणि काळजी घेणाऱ्या स्टाफची देखील नेमणूक नाही झाली. अशा वेळेस सध्याची कोविड केंद्र रिकामी असताना नवीन केंद्र कशासाठी, असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात ठेकेदारांच्या भल्यासाठी ही कोविड केंद्र बांधली जात असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. 3 कोविड सेंटर फंक्शनिंग आहेत, ज्याची क्षमता 18 ते 75 बेडची आहे. त्यात 2 ते 52 पेशंट्स आहेत. ज्यावेळी ही क्षमता एवढी पडून आहे, त्यावेळेला गेल्या आठवड्यात ठाकरे साहेबांनी एका सेंटरचं बूथचं उद्घाटन केलं. 400हून अधिक क्षमता, एक पेशंट आलेला नाही अजून. आता आपण जे उभे आहोत बोलतात, 1004ची क्षमता असल्याचं हे सेंटर, आता आणखीन 2 सेंटर, 3144 क्षमतेचे 4 कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट ठाकरे साहेबांनी दिले आहेत. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न एवढाच आहेत की जनतेचा पैसा कोविडचा रेमडेसिवीरसाठी नाही वापरला, पण हा 52 कोटी रुपये ह्याचे कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्टरसाठी. ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष माया गोखले यांचं आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास निधन झालं. ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष कारभार बघितला. त्यांच्या जाण्याने ठाणे शहराच्या उद्योग, व्यवसाय, त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व हरपलं असल्याची भावना पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. ठाणे शहराच्या सांस्कृतिक त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये माया गोखले यांनी मुक्त मुसाफिरी केली. मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष काम बघितलं. या कालावधीमध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाचं कायापालट करण्याचं काम देखील त्यांनी केलं. कौपनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष असताना त्यांनी ठाणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने नववर्ष स्वागत यात्रा रुजवली. त्याचप्रमाणे विद्याप्रसारक मंडळात सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील
आपली मुसाफिरी केली. त्यांच्या जाण्याने ठाणे शहरामध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याच्या भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी ठाण्यामध्ये चूल आंदोलन करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनी शेणाच्या गोवऱ्यांवर चुला पेटवून त्यावर भाकऱ्या बांधून केंद्र सरकारचा निषेध अनोख्या पद्धतीने केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टीने सातत्याने गॅसमध्ये दरवाढ केलेली आहे. सत्तेत आल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे 5 वर्ष दर स्थिर राहतील, महिलांना स्वतंत्र वाहतूक व्यवस्था देऊ, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करू अशी अनेक आश्वासनं भाजपने महिलांना दिली. मात्र प्रत्यक्षात कोणताही शब्द भाजपने पाळला नाही असं यावेळी सांगण्यात आलं. पक्षाच्या महिला शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा महिला ब्लॉक अध्यक्षा सौ ज्योती निंबर्गी, भानुमती पाटील, माधुरी सोनार तसंच महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 2014 सालापासून मोदी सरकारने अच्छे दिन येतील म्हणून सांगून ते सरकार दिल्लीत चालवत आहेत. पण सर्वसामान्य जनता, भारतीय तळागाळातली, विशेषतः करून आम्ही महिला, त्यांनी अच्छे दिन तर आणलेच नाहीत. पण महागाई वरचेवर दिवसेंदिवस जास्त वाढवत चालली. गॅसचे दर मागील 6 महिन्यापूर्वी पण त्यांनी वाढवले आणि आताही परत 100 रुपये वाढवले. सर्वसामान्य परवडणारे हे नाही आहे. त्यातलं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यानंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा काँग्रेस पक्षाचा 136वा स्थापना दिवस ठाणे शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचा झेंडावंदन तसंच महात्मा गांधी उद्यानामध्ये महात्माजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस पक्षाचा इतिहास याबाबत मान्यवरांनी यावेळी आपापले विचार मांडले. यापुढील लढा हा मोठा असणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 30 वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. त्यासाठी आपल्याला
प्रचंड मेहनत घेतली पाहिजे असं आवाहन शहर अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी केलं. की येणारं नूतन वर्ष हे सर्व देशातील जनतेला कोरोनामुक्त व्हावं व चांगल्या प्रकारे जावं. सगळ्यांची तब्येत, सगळ्यांचं आरोग्य सुखदायी राहावं व येणारा काळ काँग्रेसला इकॉनॉमिकली वरती भरभराटीचं घेऊन यावा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी